कोनशिवार येथे श्री संत गजानन महाराज व ब्रिजभूषण महाराज मंदिर येथे गेल्या 9 फेब्रुवारी पासून सप्ताह चालू आहे। रोज रात्री विविध मान्यवरांचे हरिकीर्तन सुरू असून त्यामुळे लोकांची भाविक भक्तांची ये-जा या रोडवर जास्त झाली असून सध्या शिवार फाटा ते ITI दरम्यान असलेला रस्ता हा पूर्णतः चाळणी झालेला आहे। त्या रस्त्यावरून 2 चाकी घेऊन जाणे सुद्धा कठीण झाले आहे। सकाळी गजानन महाराजांचे भक्त दुचाकी वाहून खाली पडले असून त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा दुचाकी स्वार पडता पडता वाचले। मोबाईल मात्र खाली पडला तेव्हा या रस्त्याकडे विशेषतः एवढ्या तुकड्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे। मात्र या बाबीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी डोळे मिटून गपचूप बसलेले आहेत। एवढेच काय, पण सरपंच नितीन देशमुख यांनी वारंवार मागणी करून कागदपत्रे देऊन सुद्धा त्या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। तेव्हा आता तरी आमदार, खासदार व राजकीय पुढारी यांनी या तुकड्याकडे विशेष लक्ष देऊन डागडुजी तरी करावी अशी मागणी रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी केली आहे। आंदोलन झाले म्हणजेच अधिकारी जागे होतात का? त्यांना डोळे दिलेले आहेत तेव्हा त्यांनी जागे होऊन शिवार फाटा ते ITI दरम्यानचा रस्ता डागडुजी करून तरी दुरुस्त करावा असे किशोर ठाकूर म्हणाले आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।